कृष्ण हरी जय जय राम 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 हरी जय जय राम हरी जय जय राम जय 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 राम जय 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 राम 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 जय जय राम 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 जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय 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 राम जय 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 राम हरी जय जय राम हरी जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम जय 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 राम जय 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 राम हरी हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल वरदा माधव वरदा विठ्ठल वरदा माधव
हरि श्री राधे जय हो। कोण म्हणते?
आणिली रूपा बळे करोडी खळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंग नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ये हंसावरती बसून शारदे मयूरावरती मयूरावरती
धैर्यं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःखभञ्जनं मारुतिनाथं हे दुःखभञ्जनं मारुतिनाथं सुन लो मेरी वाटा माझा दावा व्यासू भटा वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल 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 कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो कसा आज या ठिकाणी आपल्या सप्ताची सांगता आहे त्यांच्या माध्यमातून आजची कीर्तन रूपी सेवा मला प्राप्त झाली भगवती माता युवा प्रतिष्ठान मित्रमंडळ तुमचे मनपूर्वक आभार तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण सौ सुनीताताई गीतेश महाराज कातोरे व गीतेश महाराज कातोरे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच माझे आई वडील यांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व श्रोतेजन टाळ करी माळ करी वार करी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या या 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 वार करी संतांच्या मस्तक तुम्हा सर्वांच्या चरणी माझे विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करते विठ्ठल 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 प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबराय कोण तुकोबराय तर ऐका ज्यांचं नाव जरी आम्हाला ऐकलं तरी आम्हाला कापडे भरतात असे असणारे तुकाराम महाराज तुकाराम तुकाराम नाम वेदा कापेय नाम वेदा कापेय नाम गीता कापेय तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम की ज्या काळाला आपण घाबरतो ज्या काळाचं नाव जरी ऐकलं तरी आपल्या अर्थात कापरे भरतात अशा काळाने तुकाराम महाराजांचं नाव जरी ऐकलं तरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम असे असणारे संत शिरोमणी जगतवंदनीय श्रीमंत तुकोबराय यांचं गोड असा या ठिकाणी ही देवी प्रगट झाली या ठिकाणी या माझ्या पांडुरंगाने देवीचा अवतार धारण केला पण कशा करता केला आणि कसा केला याचं गोड असं मार्गदर्शन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग याच्या सेवेकरता निवडलाय विठ्ठल 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 कुळींचे हे कुळ
संप्रदायामध्ये 5 तत्वे आहेत. किती तत्वे? 5 तत्वे आहेत. पहिला म्हणजे देव, दुसरा म्हणजे संत, तिसरे म्हणजे ग्रंथ, चौथे म्हणजे तीर्थक्षेत्र आणि पाचवी ती म्हणजे साधना. देव आहे पांडुरंग, देव आहे पांडुरंग. दुसरी गोष्ट म्हणजे संत, संत आहेत नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली, नाथ महाराज, तुकाराम महाराज आणि निळोबराय. ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी, वेद, शास्त्र, पुराण, भगवद्गीता हे आपले ग्रंथ आहेत. नंतर आहेत तीर्थक्षेत्र, तीर्थक्षेत्र आहेत देहू, आळंदी, पैठण आणि त्र्यंबकेश्वर हे आपले तीर्थक्षेत्र आहेत. आणि पुढे आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधना. आता साधना म्हणजे कोणा नावाची स्त्री नाही बरं का. साधना म्हणजे देवाचं हरिकीर्तन, देवाचं नामस्मरण आणि एवढं सगळं होऊन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुळाचं दैवत कोण आहे? कोण आहे? विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोताची, विठ्ठल गोताची, विठ्ठल पुण्य पुरुषा, विठ्ठल पुण्य पुरुषा, आवडे माता विठ्ठलाची, आवडे माता विठ्ठलाची, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. समजलं? कुळाचं दैवत कोण आहे हो? पंढरीचा पांडुरंग. जगाचा मालक म्हणजे कोण? पंढरीचा पांडुरंग. तुमच्या आमच्या कुळाचं कुळदैवत आहे. कोणतं? कोणतं कुळदैवत? की ज्या आमच्या कुळदैवतीचं भजन स्वतः सनकादिक सुद्धा करतात. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, आणि ते आमचे कुळदैवत पांडुरंग. म्हणजे ऐका, इतका मोठा अधिकार माझ्या जगाच्या मालकाचा की त्याचं भजन कोणी करावं? कोणी करावं? स्वतः सनकादिकांनी करावं. मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सांगतायत त्या पांडुरंगाचं भजन स्वतः सनकादिक करतात, पण सनकादिक कोण? कोणते सनकादिक? तर ऐका, सनत, सनंदन, सनत कुमार आणि सनातन हे 4 सनकादिक आहेत. पण हे 4 सनकादिक ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत. मानसपुत्र समजतं ना? हे 4 सनकादिक ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत. एवढा मोठा अधिकार ब्रह्मदेवांचा, एवढा मोठा अधिकार ब्रह्मदेवांचाही असून ब्रह्मदेव सुद्धा कोणाचं भजन करतात? तो हा विठोबा निदान, ज्याचे ब्रह्मादिक ध्यान, पाऊले समान विटेवरी शोभती. सनकादिक सुद्धा माझ्या पांडुरंगाचं भजन करतात. सनकादिक मानसपुत्र आहेत ब्रह्मदेवांचे. ब्रह्मदेवांचा अधिकार किती मोठा, सगळ्या जगाची उत्पत्ती ते करतात. असं असूनही कोणाचं भजन करतात? पांडुरंगाचं भजन करतात. सनकादिकांचंही जाऊ द्या, ब्रह्मदेवांचंही जाऊ द्या, पण ब्रह्मदेवांचेही देव म्हणजे देवांचेही देव महादेव. आता महादेव सुद्धा कोणाचं भजन करतात? माझ्या पांडुरंगाचं. बघा एवढ्या मोठे सनकादिक, सनकादिक सुद्धा मानसपुत्र असून, सनकादिक सुद्धा ब्रह्मदेवांचे मानसपुत्र असून माझ्या पांडुरंगाचं भजन करतात. ब्रह्मदेव सुद्धा एवढ्या मोठी जगाची उत्पत्ती असून माझ्या पांडुरंगाचं भजन करतात. आणि ब्रह्मदेवांचेही देव महादेव म्हणजे सगळ्या देवाचे देव असूनही माझ्या पांडुरंगाचं भजन काय करतात? काय करतात? भजन करतात. कोण करतात? विठ्ठल 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 विठ्ठल. एवढे सगळे देव, एवढे सगळे देव, देवांचेही देव जर माझ्या पांडुरंगाचं भजन करत असतील तर तुम्हाला मला करायला काही अवघड आहे का हो? बघा ह्या सगळ्यांचे भजनी मालिकेमध्ये 9 अवतार. किती? 9 अवतार. आणि भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत. मग एवढे सगळे देव मला सांगा, एवढे सगळे देव जर माझ्या पांडुरंगाचं त्या कुळदेवतेचं भजन करतात तर तुम्हाला मला करायला काही अडचण आहे का? अडचण आहे का? नाही. मग मी आज सांगितलं भजन करा तर कुळदेवतेचं भजन करा, तर पांडुरंगाचं भजन करा. मग तुम्ही काय म्हणाल? करतो, पण आज वेळ नाही. कधी करतो? उद्या करतो. उद्याचा दिवस उजेडला, आज हे करायचंय
हे काम निघालं ते काम निघालं, आजचा दिवस जाऊ द्या, आम्ही कधी करू उद्या, पण क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध, तोडा माया आशा काही न चले मग, गळा पडेल फासा पुढे हुशार थोरा आहे ओळसागा. आणि म्हणून काय करायचंय, राम राम स्मरादी. आणि म्हणून आपण त्या परमेश्वराचं, म्हणून आता जिवंत आहात, थोड्या वेळाने आता तुम्ही कीर्तनात बसलात, कीर्तन संपलं, जेवण झालं, थोडेही पुढे गेलात, पण थोड्या वेळाने कीर्तन संपल्यावरती देखील जगू किंवा मरू सांगू शकतो का, सांगू शकतो का नाही, कारण का क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळ सत्ता ते हाती नाही, किंवा हे काळ्या नळाच्या तोंडी पडी आली लोणी याची उंडी, आणि माशी पाक पाखडी तव हे सरे. या देहाचा, या आपल्या शरीराचा एका क्षणाचाही भरवसा नाही, म्हणून भजन करायचंय, आत्ताच करा, उद्या परवा करू नका. कबीरजी महाराज सांगतात, कल 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 क्या करे, कल करे से आज करे से अभी करो, जिंदगी में हाथ कबीरा, जिंदगी में हाथ. जे काम उद्या करायचे ते आज करा, जे काम आज करायचे ते आत्ता करा, कारण आत्ता जाऊ द्या, पण थोड्या वेळाने जगू किंवा मरू हातामध्ये आपल्या काहीच नाही. या मृत्यूलोकावरती तर काळाची सत्ता आहे, आणि म्हणून हा देह आपलं कधी जाईल सांगू शकत नाही. म्हणून आता जिवंत आहात, आता देवाचं भजन करा, आता आपल्याला ही जीवदान आहे तर आता भजन करा, कारण नंतर करता येईल की नाही सांगू शकतो का, नाही सांगू शकत. विठ्ठल 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 एका मिनिटात सांगेल, आपल्यामध्ये एक व्यक्ती होऊन गेली, तो म्हणजे मदन. मदन हा एक पुरुष होता, पण त्याच्या इतकं सुंदर ह्या मृत्यूलोकावरती कोणीही नव्हतं. नाव काय होतं, नावातच मदन होता, पण दिसण्यामध्ये सुद्धा सुंदर होता. त्याच्या इतकं सुंदर कोणीही नव्हतं, पण त्या मदनपेक्षाही काय सांगितलं, तर मदनपेक्षाही काकणभर सुंदर कोण आहेत, सनकादिक आहेत. पण सनकादिक कोणाचं भजन करतात, माझ्या पांडुरंगाचं, कारण का विठ्ठल कुळाचं दैवत आहे. मग सनकादिक सुद्धा भजन करतात, ब्रह्मदेव सुद्धा भजन करतात, महादेव सुद्धा भजन करतात. मग तुम्ही आम्ही 100% केलंच पाहिजे, याच्यामध्ये काही शंका नाही. आणि म्हणून भजन करा, नामचिंतन करा. बघा आपलं कुळाचं दैवत कोण आहे हो, पांडुरंग. काय सांगितलं मी, कुळाचं दैवत पांडुरंग आहे. आता पांडुरंग आपल्या कुळाचं दैवत आहे, पण आपल्या कुळामध्ये 5 गोष्टी मोडतात. किती गोष्टी, 5 गोष्टी मोडतात. पहिली गोष्ट म्हणजे कुळाचार. काय सांगितली, लक्षात आहे ना, पहिली गोष्ट कुळाचार, दुसरी गोष्ट म्हणजे कुळदैवतेचे व्रत, तिसरी गोष्ट म्हणजे कुळदैवतेचे चिन्ह, आणि चौथी गोष्ट म्हणजे कुळधर्म, आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची आणि 5वी गोष्ट म्हणजे कुळाभिमान. कुळाचार म्हणजे काय तर ऐका, पहिली गोष्ट आहे कुळाचार. कुळाचार शब्दाचा जर आपण संधी विग्रह केला तर कुळ अधिक आचार. कुळामधला आचार कसा असावा तर ऐका, जिवंतपणी आपलं कुळदैवत पांडुरंग असल्यामुळे आपण जिवंतपणी आषाढी कार्तिकीची 2 वारी केलीच पाहिजे, हा आपला कुळाचार आहे. पुढे आहे कुळदैवतेचे व्रत. आता कुळदैवतेचे व्रत कोणते आहे, कोणते आहे, सोमवार व्रत एकादशी न करीती, आणि कोण त्यांची गती होईल नेनो. तुकाराम महाराज सांगतात, जी लोक सोमवारचे व्रत करत नाही, जी लोक एकादशीचे व्रत करत नाही, त्यांची गती कशी होते कोणास ठाऊक. ते तुकोबराय सांगत नाही, पण तुकोबराय पुढे जाऊन सांगतात, जी लोक सोमवारचे व्रत आणि जी लोक एकादशीचे व्रत करतात त्या लोकांचे चरण स्वतः भगवंत वंदन करतो. सोमवार व्रत एकादशी करीती आणि त्यांचे चरण श्री वंदिमी. तुकाराम महाराज सांगतात, जी लोक एकादशीचे व्रत करतात, जी लोक सोमवारचे व्रत करतात, त्यांच्या चरणाला स्वतः वंदन कोण करतं, कोण करतं, माझा पंढरीचा पांडुरंग, माझा जगाचा मालक. पुढे तुकोबराय सांगतात, व्रत करा एकादशी सार, कथा पूजन हरी जागर, पुण्य ते असे गाथा नाचता फार, पुन्हा संसार बोलेला नाही नाही सत्याले. एकादशीचे व्रत करावे, एकादशीचे व्रत करावे, सोमवारचे व्रत करावे, व्रत करून संध्याकाळी हरी भजन करून जागर करावा, जागर करून प्रेमाने नाचून गाऊन आनंदाने भजन करावं, आणि अशाने काय होणार आहे, आपलं पुण्य वाढणार आहे. आणि म्हणून भजन करायचे, नामचिंतन करायचे. कारण मला सांगा, मग तुम्ही म्हणाल ताई मगाचपासून सांगताय भजन करा, ह्या देवाचं करा,
त्या देवाचं करा असं मी सांगितलं का तुम्हाला? सांगितलं का नाही? मग कोणाचं भजन करायचंय? विठ्ठल कुळीचे दैवत. कुळाचं दैवत कोण आहे? आपल्या विठ्ठल आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगेल, देव वेगळे नाही, देव वेगळे नाही, फक्त देवाने आपल्या भक्तासाठी अवतार धारण केलेले आहे. अनंतावतार घेसी भक्ता कारणे, कणवाळू कृपाळू दिन लागी करणे, कणवाळू कृपाळू दिन लागी करणे. किंवा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. सांगेल तुम्हाला, एका गावामध्ये कीर्तना करता गेले, कीर्तन संपलं, आरती सुरू झाली. मी म्हणाले अवतार पांडुरंग, पण माझ्या मागे एक बाबा उभे होते. ते म्हणाले अवतावर पांडुरंग. कळलं का तुम्हाला? भजन करायचंय, चांगल्या भावनेने करा. अवताराच्या राशी तो उभा विटेवरी, अवताराच्या राशी तो शंख चक्र गदा पद्म सहित करी, शंख चक्र गदा पद्म सहित करी. हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण घडिये 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 गुजा बोलकारे, घडिये 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 गुजा बोलकारे. हालकारे कृष्ण, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण. सांगण्याचा उद्देश असा होता, देव एकच आहे, देव अनेक नाही, देव एकच आहे. फक्त आपल्या भक्तासाठी माझ्या भगवान पांडुरंगाने, माझ्या जगाच्या मालकाने अवतार घेतले. आता कुठपर्यंत आलो होतो आपण? कुठपर्यंत आलो होतो? काय सांगत होते मी? कुळदैवतेचे व्रत. कुळदैवतेचे व्रत झाले, पुढे आहे कुळदैवतेचे चिन्हे. आता मला सांगा, तुम्हाला माहीत झालं कुळाचं दैवत पांडुरंग आहे, मग आता मला सांगा पांडुरंगाचे चिन्हे कोणते हो? चिन्हे कोणते? तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा. बरोबर की नाही? बरोबर सांगते ना मी. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आहे, कपाळाला गोपी चंदनाची उटी आहे किंवा मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी करी भ्रमणी विराजित. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण केलेली आहे, कपाळावरती गोपी चंदनाची उटी आहे. एवढंच नाही, कानामध्ये मकर आकाराचे कुंडले घातलेले आहे. हे झाले आमच्या कुळदैवतेचे चिन्हे. पुढे आहे कुळधर्म. कुळधर्म कसा आहे? तुकाराम महाराज सांगतात, हाची कुळाचार, हाची कुळधर्म आणि हाची नित्यनेम नाम तुझे. तुकाराम महाराज सांगतात कुळधर्म काय आहे? कुळधर्म काय अवघड नाही. हाची कुळाचार, हाची कुळधर्म. कोणता कुळधर्म? हाची नित्यनेम नाम तुझे. अवघड नाही, सोपं आहे. काय आहे? भगवान परमात्म्याचं नाम. कुळधर्म आहे ते म्हणजे देवाचं नामस्मरण. नामस्मरण करावं, कारण का होईन भिकारी, होईन भिकारी पंढरीचा वार करी, हो पंढरीचा वार करी. तुकाराम महाराज सांगतात, देवा अरे देवा भिकारी होईल, पण काय होईल? वारकरी होईल. कारण का माझा कुळधर्म आहे तो. भिकारी होईल पण तुझा वारकरीच होईल, कारण का तो माझा कुळधर्म आहे. आणि म्हणून मी माझा कुळधर्म नित्यनेमाने आचरितो, तुझं भजन करतो, तुझं नामचिंतन करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुढे आहे कुळाभिमान. सगळ्यात शेवटची गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वांनी लक्ष द्या. सगळ्यात शेवटची महत्त्वाची 5वी गोष्ट म्हणजे कुळाभिमान. काय आहे? तुकाराम महाराज सांगतात, कुळाचे दैवत ज्याचे पंढरीनाथ आणि होईन दासी सुत तयाचे घरी. तुकाराम महाराज सांगतात, माझा कुळाभिमान हा आहे की ज्या माणसाचं, ज्या मनुष्याचं कुळदैवत कोण आहे? पांडुरंग. त्याच्या घरी काय होईल? मी त्याच्या घरी, त्याच्या घरचा मी दासी सूत होईल. कारण का तो माझा कुळाभिमान आहे आणि ते करण्यामध्ये मला कोणताही कमीपणा नाही. म्हणून देवा कुळाचे दैवत ज्याचे पंढरीनाथ आणि होईन दासी सूत तयाचे घरी. तुकाराम महाराज सांगतात, ज्याचं कुळदैवत,
पांडुरंग आहे त्याच्या घरचा मी दासी सूत होईल. मग तुम्ही म्हणाल, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, ताई तुम्ही तर सांगितलं, तुकाराम महाराज सांगतात ज्याचं कुळदैवत, काय म्हटले, ज्या मनुष्याचं कुळदैवत पांडुरंग आहे त्याच्या घरी काय होईल, मी दास होईल. मग सगळ्यांचं कुळदैवत नाही का पांडुरंग? पण मी काय सांगितलं, विठ्ठल कुळीचे दैवत. हो, सगळ्या कुळांचं कुळदैवत कोण आहे? पांडुरंग. कारण तुम्हाला सांगेल, आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग कोणता? कुळींची हे कुळदेवी. आणि मी काय सांगितलं, काय सांगितलं, कुळदैवत कोण आहे? पांडुरंग. तुम्ही सांगाल ताई, अभंगामध्ये तुम्ही सांगतात कुळींची हे कुळदेवी, कुळाचं दैवत कोण आहे? कुळदेवी. आणि नंतर सांगता काय, कुळाचं दैवत कोण आहे? पांडुरंग. पण सांगेल तुम्हाला, पांडुरंग आणि देवी, देवदेवीमध्ये भेदभाव मात्र काहीच नाही. देव म्हणजेच माझी भगवती माता आहे आणि माझी भगवती माता म्हणजेच माझा पंढरीचा पांडुरंग आहे. आणि म्हणून तर माझ्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी, देवाने भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी या ठिकाणी भगवती मातेचा अवतार धारण केला. आणि म्हणून तर ती आपली कुळाची देवी आहे, कुळदैवत आहे. मग ती एका कुळाची नाही तर अनेक कुळांची कुळदेवी आहे. पण एवढं सगळं तुम्हाला समजलं, पण हे कोणी माहीत करून दिलं? अभंगाचे पहिले चरण. कुळींची आपल्यामध्ये तीन पंथ आहेत. पहिला म्हणजे नाथ संप्रदाय, दुसरा म्हणजे दत्त संप्रदाय आणि तिसरा म्हणजे चैतन्य संप्रदाय. तीन पंथ आहेत. त्यामध्ये पहिला आहे कोणता? नाथ संप्रदाय. नाथ संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही सगळे वारकरी आहोत आणि आपल्या वारकऱ्यांना संतांनी पंढरपूरची ओळख करून दिली. तुका म्हणे संती दावी येला तारू आणि कृपेचा सागरू पांडुरंग. संतांनी तुम्हाला मला वारकऱ्यांना पंढरपूरची ओळख करून दिली. नवे नवे त्या पंढरपूरच्या पांडुरंगाची ओळख करून दिली. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, हे देवा, संतांनी आम्हाला पंढरपूरची ओळख करून दिली. नवे नवे संतांनी पंढरपूरची ओळख करून दिलीच, पण पंढरपूरच्या पांडुरंगाची देखील ओळख करून दिली. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, अवघे आता काम सारू आणि हाची करू कैवाड. तुकाराम महाराज सांगतात, देवा, आम्हाला त्या पंढरपूरची ओळख झाली आहे ना, आम्हाला त्या पंढरीच्या पांडुरंगाची ओळख झालीच आहे ना, तर आता अवघे आता काम सारू हाची करू कैवाड. देवा, आता इतर सर्व गोष्टी सोडून, देवा, आता इतर सगळ्या गोष्टी सोडून बाजूला सारून आम्ही एकच गोष्ट करणार. कोणती? हाची करू कैवाड. कोणता? देवाचं नामस्मरण करू, देवाचं नामचिंतन करू. पुढे आहे सांगेल तुम्हाला. मग संत सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, ज्या संतांनी तुम्हाला मला पंढरपूरची ओळख करून दिली, नवे नवे पंढरपूरच्या त्या पांडुरंगाची ओळख करून दिली, ते संत तुम्हाला आम्हाला भेटतील का? तुम्हाला आम्हाला भेटतील का? मग सांगेल तुम्हाला, संत भेटी ही फार अवघड आहे, बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेथे करुणा
बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. संत भेटी फार अवघड आहे. संत भेटी शक्यतो लवकरात लवकर कुणाला होत नाही. सांगेल तुम्हाला एक वेळेस देवप्राप्ती सोपी. काय सांगितलं? एका वेळेस देव भेटणं सोपी गोष्ट, पण संत भेटणं फार अवघड आहे. मग तुम्ही सांगाल ताई, तुम्ही सांगतात तर संत भेटी फार अवघड आहे आणि देव भेटी फार सोपी आहे. मग सांगा, देव प्राप्ती करायची असेल तर करायचं काय? हरी प्राप्तीसी उपाय, 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 हरी प्राप्तीसी उपाय. हरिप्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करायचंय? धरावे संतांचे ते पाय. मग संतांचे जाऊन पाय धरायचेत का हो? नाही. मग काय करायचंय? संत ज्या वाटेने गेले, संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने तुम्हाला मला जायचे. कारण मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. संतांचे पाय धरायचे नाही, तर संत ज्या वाटेने गेले त्या वाटेने तुम्ही आम्ही गेलं पाहिजे. निश्चित 100% तुम्हाला आम्हाला देवप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देवप्राप्ती फार सोपी आहे, पण संत भेटी फार अवघड आहे. कबीरजी सांगतात, हरी दुर्लभ नाही जगत में, हरी जन दुर्लभ, हरी हे रया सब जग मिले, हरी जन कही होय कबीरा, हरी जन एक ही होय. कबीर महाराज सांगतात, एक वेळेस सगळीकडे तुम्हाला देव भेटेल, पण संत क्वचित भेटतात. कारण संत भेटी फार अवघड आहे, लवकर कुणाला होत नाही. एक वेळेस देवप्राप्ती झाली, काय एक वेळेस देवप्राप्ती झाली तर आपण काय मागू? देवा मला बंगला दे, गाड्या दे, माड्या दे, अजून काय काय हे दे ते दे. आपण देवाकडे भरपूर काय मागणार. देव ते सगळं आपल्या इच्छा पूर्ण देखील करतो. पण याने काय होतं ऐका, देवाकडे आपण कितीही मागू, देव ते आपल्याला देतो सुद्धा, पण एवढं सगळं घेऊन देव आपली दिशा भूल करतो. म्हणजे कळतं ना तुम्हाला? नामचिंतनाकडे आपले लक्ष घेतलं जात नाही. पण ह्याच जागी देवाऐवजी जर संत भेटले ना, तर संत आपली वाट कधी चुकू देणार नाही, कधी भूलू देणार नाही. म्हणून भजन करा, नामचिंतन करा, हरिप्राप्ती तर होईलच, पण संत भेट सुद्धा होऊ शकते. पण त्याकरता नामचिंतन करावं लागल, नामस्मरण करावं लागल. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला संत भेटीही झाली, आम्हाला देवप्राप्तीही झाली, आम्हाला देवी प्राप्ती सुद्धा झाली, आम्हाला देवी सुद्धा भेटली. पण फुकट का? फुकट का नाही. मग त्याकरता आम्ही काय केलं आणि कुठे गेलो? अभंगाचे दुसरे चरण.
वेळी तुकाराम महाराज सांगतात आम्हाला देवीही प्राप्त झाली, भगवती मातेचेही दर्शन झाले, पण फुकट का नाही. मग त्याकरता काय केलं, बरवे झाले शरण गेलो, आम्ही तिला शरण गेलो आणि म्हणून तर आम्हाला त्या भगवती मातेचे दर्शन झाले, आम्हाला ती देवी प्राप्त झाली. म्हणून तुम्हाला आम्हाला देखील देवी प्राप्त करून घ्यायची असेल, जर देवप्राप्ती करून घ्यायची असेल तर नामस्मरण केलं पाहिजे. मग कोणाचं करायचंय, कोणाचं करायचं नामचिंतन, कुळाचं दैवतेचं. मग तुम्ही सांगाल ताई कुळाचं दैवत, तुम्ही सांगता विठ्ठल कुळीचे दैवत आणि घडीच सांगता कुळींची हे कुळदेवी. तुम्ही सांगता कुळदेवतेचे भजन करा, पण तुम्ही दोन्ही कुणा सांगतात की कुळाचं दैवत कोण आहे, देवी, आणि कुळाचं दैवत कोण आहे, पांडुरंग. मग नेमकी आहे तरी कोण, भजन करायचं तरी कोणाचं, तर ऐका माझा पंढरीचा रंगच म्हणजे ही भगवती माता आहे. मग तुम्ही म्हणाल कसं काही ताई, तर ऐका माझ्या पांडुरंगाने भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नायनाट करण्यासाठी या ठिकाणी भगवती मातेचा अवतार धारण केला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, विविध तापाची करवया झाडली, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा आईचा जोगवा मागेन, भगवती मातेने अवतार धारण केला. कोणासाठी माझ्या भक्तासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी. कारण भक्ता राखे पायापासी, दुर्जनांसी सहारी. भक्तांचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी माझ्या भगवती मातेचा अवतार धारण केला कोणी, पांडुरंगाने. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात या ठिकाणी भगवती माता आली, पण ती अवतार कोणाचा आहे, पांडुरंगाचा. माझ्या पांडुरंगाने भगवती मातेचा, देवीचा अवतार धारण केला, अनेक रूप घेतले, रूप बळाला आली आणि भक्तांचं रक्षण केलं. अभंगाचे तिसरे चरण. माझ्या पांडुरंग परमेत्म्याने या ठिकाणी माझ्या भगवती मातेचा अवतार धारण केला का, भक्तांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचा नायनाट करण्यासाठी. माझ्या भगवान पंढरीश पांडुरंगाने या ठिकाणी भगवती मातेचा अवतार घेतला. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात या ठिकाणी भगवती मातेचा अवतार झाला. या ठिकाणी भगवती मातेचा अवतार झाल्यानंतर भगवती मातेचं नामचिंतन करून, त्या देवीचं भजन करून, नामस्मरण करून, गोंधळ घालून तिच्या नामचिंतनामध्ये नाचून प्रेमाने आनंदाने गाऊ लागलो अभंगाचे शेवटचे चरण.
तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे हो तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे हो तुका म्हणे समागमे तुका म्हणे नाचो प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविल संकटी विठोबा रखुबाई विठोबा रखुबाई विठोबा रखुबाई विठोबा रखुबाई विठोबा रखुबाई विठोबा रखुबाई विठोबा रखुबाई
श्री क्षेत्र सांगवी जी काही कीर्तनरूपी सेवा पार पडली त्यांनी यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली बुधवंत महाराज आपले मनापूर्वक आभार. ज्यांच्या हार्मोनियमची साथ दिली आमचे राऊत सर आपले मनापासून आभार मानते. तसेच यूट्यूबवाले काका तुमचे देखील मनापासून आभार. ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला गोल्ड सिस्टीम आहे दादा आपले मनापासून आभार. तसेच ज्यांनी गायनाची साथ दिली मागे सुंदर अशा पावल्या खेळल्या टाळ वाजवला आपल्या संस्थेतील मुली सर्वांचे मनापासून आभार मानते. कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करते. तसेच माझे आजोबा आले आहे माझे वडील असतील तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुरुष वर्ग महिला मंडळ तुम्ही सर्वांनी सेवा श्रवण केली तुम्हा सर्वांचे आभार. तसेच शेवटच्या 5 मिनिटांमध्ये या भगवती मातेचं आपल्याला 2 मिनिटं भजन करायचं. सर्वांनी 2 हात वर. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरती शेवटी बा काळ बांधून येईल. सरती शेवटी बा हे सरती शेवटी बा काळ बांधून येईल. सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काही बा जाईल. हे एका जनार्दनी आमचे काही बा जाईल. आमचे काही बा जाईल. काही बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी हे गोर बोलतो देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा पिंगळा महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. गुळा गुळा वाजती टाळ गुळा गुळा वाजती टाळ गुळा गुळा एक टाळी हात वर. गुळा गुळा वाजती टाळ गुळा गुळा वाजती टाळ धना धना नादरचा धना धना नादरचा गुळा गुळा वाजती टाळ गुळा धना नादरचा उद झाल बहार वेळा उदा भाजे वदा गोपळगा कैसा वाजतो बोलो कैसा वाजतो बोलो कैसा वाजतो बोलो कैसा वाजतो बोलो हे मल्हारी 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 देव मल्हारी 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 कुलदेवता ही खंडेराया कुलदेवता ही खंडेराया कुलदेवता ही खंडेराया कुलदेवता ही खंडेराया नाथ भैरवा कृपा करी भैरवा कृपा करी नाथ भैरवा कृपा करी नाथ भैरवा कृपा करी आवडताला रक्षासाठी जजुरगडावरी मल्हारी 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 हो मल्हारी 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 हो मल्हारी 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 हे करोनी उचित हो करोनी उचित प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात दान 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 मागायस आलो दान मागायस दान मागायस आलो दान मागायस हे दान मागायस आलो दान मागायस दान मागायस आलो दान मागायस हे दान मागायस आलो दान मागायस 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 हे गांबे गोंधळाला रस घुमू लागला ये गांबे गोंधळाला आवाज घुमू लागला. ज्याचं भगवती मातेवरती श्रद्धा आहे ना दोन्ही हात वर एक टाळी. अंबाबाई ग तुझा समळ वाजला अंबाबाई ग तुझा समळ वाजला अंबाबाई ग तुझा समळ वाजला अंबाबाई ग तुझा समळ वाजला
म्हणशाल ना म्हणाल ना रडू नको बाळा अरे मी रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाणी पाण्याला जाते पाणी मागच्या बाईला लोण्याचा गोळा तुला लोण्याचा गोळा तुला खायला देते पाणी रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाणी पाण्याला जाते पाणी 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 जा बरं आणायला पाणी हा रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा